येऊर परिसरात राबवण्यात आलेली सर्वकष स्वच्छता मोहीम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील येऊर परिसरात सर्वकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक 3 मे 2025 येऊर येथील बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपायुक्त दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त तनुजा रणदिवे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते. त्याच जोडीला 2 वर्षापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वकष स्वच्छता मोहीमही राबवली जाते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार येऊर परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. येऊर येथील बस स्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा उचलण्यात आला. तसेच इतर भंगार साहित्य उचलून सदर भागाची साफसफाई करण्यात आली. तसेच येथील रस्त्यांवरील कचरा उचलून स्वच्छता देखील करण्यात आली. स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार विभागनिहाय पद्धतीने नियोजन करण्यात आले. तसेच मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. खासदार नरेश म्हस्के यांनी खासदारकी खाक्या दाखवल्यानंतर ठाण्यातील रेल्वे आरक्षण केंद्र सुरू. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून ठाण्यातील घोडबंदर रोड, मुलुंड आणि ठाणे पश्चिममधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचे आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र पाहिले जायचे. परंतु गेल्या 1 महिन्यातून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र MTNL आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडले होते. आरक्षण केंद्र बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता व ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावे लागत होते. स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याची तक्रार नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली. खासदार नरेश म्हस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलली आणि रेल्वे प्रशासन व MTNL यांच्यात समन्वय साधून हे आरक्षण केंद्र सुरू केले. खासदारकी खाक्या दाखवल्यानंतर आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झाले. आज या आरक्षण केंद्रास खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे विलास जोशी, ओवळा घोडबंदर शिवसेना शहर प्रमुख राजू फाटक, बाळा गवस, संजीव कुलकर्णी पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षण केंद्रे सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले. पावसाळा कालावधीत विविध प्राधिकरणांच्या सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. आयुक्त सौरभ राव. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू असलेली सर्व विकासकामे ही येत्या 20 मे पर्यंत पूर्ण करावीत. घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा.
पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. तसेच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना महापालिका आयुक्त सौरवराव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत. मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसेच मान्सून कालावधीत करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त सौरवराव यांनी आज बैठक आयोजित केली होती. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDAचे अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, रेल्वे आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे. भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 अवर्स कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरवराव यांनी दिल्या. MMRDAने मान्सूनपूर्व सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी. रस्त्यावर खड्डे पडून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिकेड्स काढून घ्यावेत. तसेच तत्वज्ञान विद्यापीठ येथे सुरू असलेल्या रस्त्यांची कामे 20 मे पूर्वी पूर्ण करावीत. मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स जमिनीपासून वर उचलावेत. तसेच ज्या ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी पडलेले अनावश्यक साहित्य उचलण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. महापालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मान्सूनपूर्वी रस्ते व पुलाची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी. अतिवृष्टीने खड्डे पडल्यास अत्याधुनिक यंत्रणा वापरून ते तात्काळ दुरुस्त होतील या दृष्टीने आवश्यक ती साधनसामुग्री सज्ज ठेवावी. कळवा ते माझीवडापर्यंतचा रस्ता मे अखेरपर्यंत पूर्ण करावा. खारेगाव टोलनाका येथील रस्त्यावर मास्टिकचे काम निविदा काढून पूर्ण करून घेण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले. आमदार केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात विकासक फसवणुकीच्या तक्रारी जास्त. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपच्या कौपट कार्यालयात सकाळी 11 ते 1 पर्यंत उपस्थित असतात. या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात. त्यात विकासकांनी घरांसाठी फसवणूक केलेल्या अनेक तक्रारी आमदार केळकर यांना प्राप्त झाल्या आहे. यावेळी विविध तक्रारींची 57 निवेदने केळकर यांच्याकडे प्राप्त झाली. PF विषय, विकासकाने घराबाबत केलेली फसवणूक, टपऱ्या, कंत्राटी कामगार, पाणी विषय, रॅशनिंग कार्यालयाबाबत, वर्तकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत विषय, विविध अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, नोकरी मिळण्याबाबत हॉस्पिटल विषय, बदली विषय, ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी, पगार विषय, कर विषय, शालेय ॲडमिशन विषय, सफाई कामगार विषय, TMT विषय, वृक्ष प्राधिकरण विषय अशा विविध विषयांतील निवेदने आमदार केळकर यांना देण्यात आली. यावेळी खोपट कार्यालयात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक सुरेश जोशी, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे उपस्थित होते. विकासकांनी घरांच्या बुकिंगसाठी घेतलेले पैसे अडवणे वा बुकिंग केलेले रूम न देणे अशा अनेक तक्रारी आज माझ्याकडे प्राप्त होत आहेत. सामान्य नागरिक नवीन घराकरिता विकासकाला कष्टाचे पैसे देतो, पण विकासक नंतर त्यांची घोर फसवणूक करतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मी अशा फसवणूक झालेल्या लोकांच्या कायम पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले.